लय नाही असं मोबाईल बंद करून चला मित्रांनो, आज दिवस आहे 9वा, टाकरवन ते बालम टाकळी. तर आमचा प्रवास आता चालू झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. हे आपले साई मंडळी. माझे 100 सबस्क्राईब पूर्ण झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद भावांनो. असे सपोर्ट करत राहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मित्रांनो, आपण आलो आता सकाळच्या नाश्त्याच्या हॉलला. तर आपल्या गाड्या पाहू शकता तुम्ही. कोणतं गाव आहे रे? आपले साई बंधू साईरामांना. भावना गेल्या वर्षी पण याच मंदिरामध्ये होता नाश्ता, या वर्षी पण इथेच आहे, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आलोत आम्ही. इथं आपले साईराम थांबून आहे 2. साईराम साईराम साईराम. रात को करेंगे क्या है? वो भी आता है ना पकड़ने को हमारे. तर भावांनो, पाहू शकता आपल्यासाठी गरमागरम पोहे तयार करण्यात येत आहे. आता आम्ही निघालो नाश्ता करून दुपारच्या हॉलसाठी. कोणतं गाव रे? कलवाडा येथे. आता वाटात जाता जाता एक राईट साईडला मंदिर लागते, तर तुम्हाला दाखवतो ते मंदिर. दर्शन करून घ्या तिथूनच, ऑनलाईनच. पाहू शकता आपले साई मंडळी. ते पहा झेंडा ते बघ पुढे. ते कालच्या ब्लॉग मधला विठुराया. जय श्रीराम. जय श्रीराम. साईराम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. अरे बोल बजरंग बली की जय. अरे बोल बजरंग बली की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. बोल बजरंग बली की जय. बोल बजरंग बली की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. ओम साईराम. ओम साईराम. जय जय. सायमय दुपार. पाहू शकता आपली पालखी इथे थांबलेली आहे. ही आपली पालखी, हे आपले साई बाबा, हे आपले सौरभ भैया साईराम. ओम साईराम. साईराम. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. देशे मामा. जय साईराम. जय साईराम. सगळ्या साई भक्तांना ओम साईराम. आज पालखीचा 9वा दिवस. हे करा की ते चालू आहे म्हणून 9वा दिवस. दुपारची वेळ झालेली आहे, जेवणाचा टाइम झालेला आहे. 1 किलोमीटर वरी आपलं जेवणाचा हॉल आहे. काय काय जेवायला पनीरची भाजी, काजू पनीर, चपाती, भात एवढंच आहे. ब्लॉक मध्ये वांगे भरतच नाही. धन्यवाद भैया, तुम्ही आम्हाला सांगल्याबद्दल. आम्ही ह्या वर्षी नवीन आहोत.
तर आपली पालखी तर थांबलेली आहे भावांनो, पाहू शकता तुम्ही आपला मानाचा झेंडा. तर भावांनो थोडं गलती झाली आमच्यानं. आम्हाला वाटलं दुपारचा हॉल्ट आहे, चहाचा हॉल्ट होता. तर दुपारचा हॉल्ट इथून 3 किलोमीटर आहे. तर झेंडा निघालेला आहे, आता आम्ही पण निघालो. तर पाहू दुपारच्या हॉल्टला. खीर चालू आता आम्ही. खीर सायराम म्हणा, सायराम महादेव महादेव. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. बोल बजरंग बली की जय. जय श्रीराम जय श्रीराम. जय श्रीराम जय श्रीराम. ओम. तर भावांनो आता चायची सोय केलेली आहे आपल्याला इथे. तर आपण पाहू दुपारच्या हॉलला भेटू आपण. सायराम भावांनो, आपण आलो आता दुपारच्या हॉलला. आता खरं सिरियस आहे, हेच दुपारचा हॉल्ट आहे. तुम्ही पाहू शकता दुपारचा हॉल्ट आपला. आपली गाडी थांबलेली आहे, स्वयंपाकाची गाडी, बॅगेची गाडी, पाण्याची ऑटो पण आलेली आहे. देगलूर ते शिर्डी पदयात्रा जिल्हा नांदेड. आपली सेवेकरी हे आपल्याला बसायची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपले स्वयंपाक बनत आहे तिकडे. आपले पाण्याच्या बाटल्या. हरिओम साई, हरिओम बाबा, हरिओम साई, हरिओम बाबा, हरिओम साई. तिकडे बघा, हरिओम बाबा. राजू पटेल, हरिओम बाबा. तिकडे बघा, तिकडे काय, हरिओम साई, हरिओम साई, हरिओम बाबा, हरिओम साई. ओम साईराम. सायराम मित्रांनो, आता आपण निघालो दुपारच्या हॉल्टवरून. तर मी सांगितलं होतं वाटामध्ये मंदिर म्हणून, तुम्हाला दाखवतो, मंदिराचं दर्शन करून दाखवतो. तुम्ही पाहू शकता मंदिर आपलं त्या माळावर मंदिर आहे. तर आपला झेंडा जात आहे तिकडेच. ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा, दाखवतो मंदिर तुम्हाला. अरे या व्हिडिओ चालू झाले. या 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 साईराम, या या झेंडा समोर गेली. अरे समोर थांबते त्यांनी तिकडे. तिकून त्याच्या का आपण खाली. हां, आता ये वरून जाऊन तिकडे खाली जातं. तर मंदिराचं देवस्थानाचं कमान चालू झालेलं आहे इथून. श्री नेत्र पाहू शकता मित्रांनो, त्वरिता देवी संस्थान तलवाडा. तर मंदिराची सुरुवात झालेली आहे भावांनो. भावांनो पाहू शकता आता चालू झालं. थोडा सरका. पाहू शकता दूर आपण शिखर मंदिराचं.
ओम साईराम. देवीचा देव. इकडे भावानं पाहू शकता आपण आलोय फायनली देवापाशी. कविता देवी संस्थान. माता की जय. सगळ्याला बाहेर नवीन कुठे भावांनो आता निघालोय आम्ही इथं दर्शन घेऊन. तुम्ही पण दर्शन केल्याच असेल. पाहू शकता हा मंदिर. ओम साईराम. ओम साईराम. साईराम. साईराम बोलतो. साईराम. साईराम. भावांनो पाहू शकता हा मंदिर. पाहू शकता आता आपण दर्शन करून आलेलो आहोत. तर माझं कमान पाहू शकता. त्यांना पण ऑनलाईन दर्शन. आता आपलं दर्शन झालेलं आहे. आपण पडलो पुन्हा रस्त्याला. तर भावांना पाहू शकता कॅनल लागलेला आहे आपल्याला. 3 किलोमीटरचा हा कॅनल आहे. तर भावांना पाहू शकता आपण आलोय संध्याकाळच्या हॉलला. ही आपली पालखी थांबलेली आहे इथं. राम. साईराम. 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 तर भावांना पाहू शकता यावर्षी आपल्याला झोपायची सोय चांगली केलेली आहे त्यांनी यांच्या वतीने. साईरामांना आपल्याला देगलूरून भेटायला आलेले आहेत. भैया काय करायला पाहिजे नाही.